जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपला सर्वांचा सहवास करीत आहे। तद्वतच आपला चॅनल हा प्रसिद्ध पावण्यासाठी किंवा सर्व थरावर माहीत पडण्यासाठी आपण बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच लोकांना माहीत पडण्यासाठी त्याला शेअर करा, पुढे पाठवा, कमेंट्स करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, आपल्या आवड निवड नावड हेही कळवा, जेणेकरून बुद्ध विटेवरी या चॅनलतर्फे प्रसिद्ध होणारे जे कार्य आहे, जे कार्यक्रम मी करतो माझ्या वतीनं, तर ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजेत। माझ्या वेड्या वाकड्या बोड्या बाबड्या बोलीतून आणि खेडेगावातील बोली भाषेतून ते तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो। आणि या विषयाला मी आजचा विषय माझा वेगळा आहे। आपण नेहमी म्हणतो अरे आपण आपल्या आईवडिलांच्या मार्गाने चाललं पाहिजे, आपण व्यवस्थित मार्गाने चाललं पाहिजे, आपण काट्याकुट्याचा मार्ग पत्करू नये। हे पहा, धम्मचक्र पवत्तनाय हे चक्र जे आहे ना, हे धर्माचं चक्र, हे फिरण्यासाठी किंवा त्याला गती देण्यासाठी मार्गाची अत्यंत आवश्यकता असते। कारण गती थांबली की सगळं थांबलं। आपले महात्मा फुले देखील म्हणतात ना की ज्ञानापासून जर गती तुमची थांबली तर तुमची प्रगती थांबली म्हणून समजायचं। तर अशा पद्धतीनं हा मार्ग काय आहे, तर हा मार्ग हा एक ज्याला आपण सिंध संस्कृतीपासून माहीत असलेल्यापासून, आणि ही जी शासन व्यवस्था जी आहे तथागताची, ती तथागताची शासन व्यवस्था समजून घेण्यासाठी तथागताने काही मार्गाचा आपल्याला उपदेश केलेला आहे। आणि माझं तर एक प्रसिद्ध वाक्यच असतं की या दुःखाला, या चार आर्य सत्याला, आर्य अष्टांगिक मार्गाला आपण पाहत असताना आपले ज्ञानचक्षु हे सुद्धा तितकेच प्रबळ असायला पाहिजेत, नाही का। म्हणून एक तुमच्या हरिपाठामध्ये एक शब्द आलेला आहे, मनोमार्गी गेला, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला। म्हणून मनोमार्गातून मनानच कुणीकडे जायचं नसतं। मनाला कुणाची तरी एक जोड असावी, कुठल्या तरी ज्ञानवंताची तिथं तुम्हाला उपदेशाची एक जाण असली पाहिजे, कोणीतरी तुमचा मार्गदाता असला पाहिजे। आता मोक्षदाता शब्द मी घेत नाही, तथागत भगवान बुद्धानं सांगितलं की मी मार्ग मोक्षदाता नव्हे तर मी मार्गदाता आहे, केवळ मार्ग दाखवणे हे माझं काम आहे। आणि कसं चालावं त्या रस्त्यानं हे तुझं काम आहे। कदाचित एखादा चांगला एक राजमार्ग सापडेल की जो राष्ट्रपती भवनापर्यंत जातो, गुळगुळीत असतो, तिथं काळी कचरा सुद्धा नसतो आणि धुळी तर अजिबातच नसते, रस्त्यावर धूळ सुद्धा अजिबात नसते। कोणती धूळ? जाणीवेची धूळ का विविध विचारांची धूळ, यालाही दुसरा अर्थ आहे। तद्वतच कधी कच्च्या सडकेने जातो आपण, कधी काट्याकुट्याचा मार्ग आहे। मग हे मार्ग आहेत, वाट ही कधीही थांबलेली नसते, वाट ही कधीही संपलेली नसते, वाट कधीही थकलेली नसते। थकतो तो मानव प्राणी। आणि म्हणून त्या मानव प्राण्यानं त्या वाटेवर चालत असताना, आपली वाट निवडताना आपण कोणती वाट निवडावी, राजमार्ग निवडावा की रस्त्यानं खाचाखळग्यानं काट्याकुट्यानं भरलेला मार्ग निवडावा, हे इथंभूत आपल्या हातात आहे, नाही का। आणि म्हणून जरी ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं असलं आपल्याला, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तो तोची धन्य। हरिपाठी जो स्थिरावला म्हणजे आपल्या ध्येयाप्रती जो गेला, त्या आपल्या मार्गदात्याच्या विचारानं जर आपण जर गेला तर तो तिथं स्थिर झाला समजायचं, नाही तर मग जीवनामध्ये तुमच्या भटकंती निर्माण होते। मग हे मार्ग चालण्यासाठी आपल्याला बुद्धानं 8 अष्टांगिक मार्ग दिलेले आहेत, नाही का। बुद्धानं 8
अष्टांगिक म्हणजे 8 अंगिक म्हणजे अंतर्गत, मग्गंग म्हणजे मार्ग. दुःखं दुःखा समपादं दुःख सच्चातिक्रमं अरियस अष्टांगिकं मग्गं दुःखोपसमगामिनी. पूर्णच म्हणतोय तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्याही सदोदित कानावर पडण्यासाठी. हा माझा सर्वात आवडतं धम्मपदातील हे माझा एक गाथा आहे. योच धम्मस् योच बुद्धस् धम्मस् शरणंगता सत्तारि सत्तानि समपसाय पश्यति दुःखं दुःख समपादं दुःख सच्चातिक्रमं अरियस अष्टांगिकं मग्गं दुःखोपसमगामिनी. एतं खो शरणं खेमं एत शरणं मानमं सब दुःखं प्रमुच्यति. बोलो भीम भगवान की जय. नाही का? तर हे जे 8 अष्टांगिक मार्ग आहेत त्या मार्गापैकी आज आपण जे मार्ग सांगितले ते सम्मादिट्ठी. कारण कुठल्याही गोष्ट पाहत असताना, कोणतीही गोष्ट तुम्ही जर आपण पाहत असताना तुमची सम्यक दृष्टी महत्वाची आहे. आंधळेपणानं तुम्ही मार्ग चालू शकाल काय? जरी गुरुनं तुम्हाला, तुमच्या शिक्षकानं तुम्हाला, बाबासाहेबानं, बुद्धानं तुम्हाला जरी मार्ग सांगितला असेल या मार्गाने जा, या मार्गाने पंढरपूर आहे, परंतु तो मार्ग क्रमण्यासाठी आपली दृष्टी तरी आपल्याला ताजी तवान पाहिजे ना. मग अंधदृष्टीनं पंढरपूर कधी शक्य होईल का? तर ते शक्य कधीच होणार नाही. कारण मग्गाणंगठ्ठंगिको शेठो सच्चाणं चतुरोपदा विरागो शेठो धम्माणं दीपदानशं चक्षुमा. या मार्गानं अनेक पद्धतीचे जाऊ शकतात. पंढरीच्या वाटेनं चतुष्पाद जाऊ शकतात, द्विपाद जाऊ शकतात, म्हणजे 4 पायाची देखील जाऊ शकतात आणि 2 पायाची देखील चालू शकतात. पण 2 पायामध्ये जो ज्ञानवंत किंवा जो चक्षुवंत किंवा ज्याला बुद्धी दिलेली आहे देवानं, ज्याला समजण्याची प्रक्रिया आहे, ज्याला जाणीवेची व्यथा आहे, ज्याला जाणीवेची अवस्था आहे, ज्याला जाणीवेची जाणीव आहे, तोच मार्ग म्हणजे किंवा तोच प्राणी म्हणजे केवळ मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी हा बुद्धिमान आहे, मनुष्य प्राणी हा चक्षुज्ञान आहे आणि मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून इथं बुद्धाने काय सांगितलं? विरागो सेठो धम्माणं द्विपदानं चक्षुमा. 2 पदाचे जे चालणारे आहेत, आता मी काय प्राणी म्हणतो हा शब्द, 2 पदावर चालणाऱ्या प्राण्याला चक्षुमा म्हणजे नजर तुमची कशी पाहिजे, पाहण्याची दृष्टी कशी काय, ते काय कशी पाहिजे? सम्मादिट्ठी. आणि ही सम्मादिट्ठी पाहण्यासाठी बाबांनो तुम्ही ती येण्यासाठी, सम्मादिट्ठी येण्यासाठी आपण काय करायचं? तर त्याच्यामध्ये बुद्धानं आपल्याला सांगितलेलं आहे, बाबासाहेबानं. तर ते आता हे पहा, हा ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म. आणि ह्या धम्मपदामध्ये अष्टांगिक मार्गांचा मार्ग सांगत असताना तो ज्याला सदाचरण मार्ग म्हणतो, तर तो सांगत असताना अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग म्हणजे कोणतं? सम्मादिट्ठी. सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचे महत्व समजवण्याकरिता भगवान बुद्ध म्हणतात की हे उपासका हो, जग हे एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. आणि मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते, कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नसतं. प्रत्येक शब्दाचा फार फार मोठा अर्थ होतो.
मी कैदी आहे हे त्यालाच माहित नसतं, कारण त्यानं युगानुयुग त्या अंधार कोठडीमध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, अरे गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या. टेल ए स्लेव दॅट ही इज अ स्लेव अँड ही विल बी रिवॉल्ट. तर तो तुमची क्रांती केल्याशिवाय कधीच राहणार नाही. म्हणून गुलामाला गुलामाची जाणीव करून देणे, आणि गुलामाला गुलामाची जाणीव करून देणे म्हणजेच त्याची सम्मादृष्टी, त्याची सम्यक दृष्टी जागृत करणे, हा त्याचा अर्थ होतो. कारण दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळं माणसाला तो त्या अंधाराचा एवढा प्रेमी होतो की त्याला उजेड सुद्धा सहन होत नाही. पहा तुम्ही, एकदम जर तुम्ही अंधार घरातून, आता आमची माळावती फुलवती पहिले होते, आतमध्ये गेल्यानंतर काही दिसत नसतं, एकदम उन्हातून गेलं त्या घरात तर काही दिसायचं नाही, हळूहळू डोळं निचरायचं. पण नंतर एकदम बाहेर जर आलं आणि चक्क जर दुपारी 12 वर असलं तर डोळं दिपतात. कारण काय, त्या 10-15 मिनिटाच्या अंधाराची सवय तुझ्या नजरेला झालेली असती, आणि तू तात्काळ जर बाहेर आलास तर तो पडलेला प्रकाश तुझ्या नजरेला सहन होत नाही, पण थोडा वेळ डोळे जरा चुळचुळतात. आता अर्थ बघा, अर्थ बी घेतो तुम्ही याचा. तर मन हे असे साधन आहे की ज्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. आहे प्रकाश, आहे दृश्य, पण ते दृश्य टिपण्यासाठी आपलं मन देखील तेवढंच सक्षम पाहिजे. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा तथोडं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं मनं. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसनेन भासती वा करोती वा ततो न सुख मनवेती छायाव अनपायनी. तर अशा पद्धतीनं हे सम्यक दृष्टी मी सांगत असतो. तर ही सम्यक दृष्टी सांगत असताना आपल्याला काय पाहिजे, पुन्हा आपल्याला ते जगण्याचं बळ पाहिजे. माणूस चालतो कशासाठी चालतो, तर काय ते ध्येय मिळवण्यासाठी, जगण्यासाठी चालतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं एक वाक्य सांगतो, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम तुकाराम. शब्दाचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. फुल पसरतो पुन्हा उगवतो, फुल पसरतो पुन्हा उगवतो. सांगून उरात, सांगून 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 उरलं पाहिजे तुमचं ज्ञान. सांगून उरातो तुकाराम तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची काळ तुकाराम तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. पांडुरंग 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 पांडुरंग.